गॅस न वापरता अर्धा किलो पोह्याचा वापर करून वर्षभर टिकणारे कुरकुरीत आज आपण सांडगे बघणार आहेत। अगदी कुरकुरीत असे हे सांडगे होतात। तर अगदी झटपट होणारी आणि एकदम इझी अशी ही रेसिपी आहे। थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो पोहे घेतले, पाहू शकता। आता हे पोहे आपण 2 ते 3 वेळा चांगले धुवून घ्यायचं। 2 ते 3 वेळा चांगले धुवून घेतल्यानंतर आपण हे भिजवण्यासाठी ठेवून देणार आहे। तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे 2 ते 3 तास भिजत ठेवू शकता, म्हणजे छान अगदी मऊसूद असे पोहे होतात। तुम्हाला जर झटपट करत असेल तर तुम्ही हे पोहे अर्धा तास सुद्धा भिजत ठेवू शकता। आता इथं मी अर्धा तासच भिजत ठेवले होते। झाकण लावून अर्धा तास मी पोहे हे भिजत ठेवणार आहे। तर बघू शकता अर्ध्या तासामध्ये पोहा छान असा भिजलेला आहे। धुतल्यानंतर मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि आता आपला पोहा हा भिजून तयार आहे। आता एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊयात। तर सगळे पोहे मी आता या परातीमध्ये काढून घेते। तर इथे मी अर्धा तास पोहे भिजत ठेवले होते। अर्धा तासामध्ये पण छान असे पोहे भिजलेले आहेत। पण तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवलेत तर जास्त मळायला आपल्याला लागत नाही, त्याच्यामुळे तुम्ही 1-2 तास तुमच्याकडे वेळ असेल तर भिजत ठेवा आधी। आता इथं सगळे पोहे मी काढून घेतलेत। आता आपण पहिल्यांदा काय करूया की हे चांगलं मळून घेणार आहे, कुस्करून घेऊया पहिल्यांदा। तर अगदी झटपट होणारी हे सांडगे आहेत। अगदी तुम्ही कधीही तुमच्या मनात आले तर तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये पटकन असे बनवू शकता आणि खायला इतकं टेस्टी लागतात। पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा पाऊस लागतो तेव्हा हे तळून जेव्हा तुम्ही जेवणासोबत घ्याल तेव्हा तुम्हाला कुठलीही भाजी आवडत नसेल तेव्हा तुम्ही हे सांडगे तळा, तुम्हाला ती भाजी पण तुम्ही त्या सांडग्यासोबत आवडीने खाल। तर बघू शकता इथे मी छान असं हे पोहे अगदी आपण जसं पीठ मळतो तसं मळून घेणार आहे मी। आता इथे एक महत्त्वाची टीप, आपण जेव्हा हे सांडगे घालतो तेव्हा तुटले नाही पाहिजेत, एकसारखे आले पाहिजेत। म्हणून इथं आपण हे पोहे मळण्यासाठी अजिबात कमी पडायचं नाही। इथं तुम्ही पोहे जेवढे चांगले मळून घ्याल तेवढे तुमचे सांडगे छान येतात। तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे, तुम्ही चकली पण याची बनवू शकता। तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता, त्यासाठी चांगलं मळून घ्यायचं। आता इथं मी एक 20 मिनिटं चांगलं मळून घेतले। आता त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। तर इथं मी छोटे चमचे, एक 3 ते 4 मी छोटे चमचे मिठाचे घातलेत। आणि इथं आपण आता पापडखार घालून घेऊयात। तर 2 चमचे होईल इतपत मी पापडखार घातला आहे। छान आता परत आपण हे मळून घेऊयात। खूपच कमी साहित्यामध्ये पण सुपर टेस्टी असे हे सांडगे होतात। तर बघू शकता इथं मी परत आता हे मळून घेते। तर फक्त मीठ आणि पापडखार आपण फक्त यामध्ये घालून घेतलं आहे, बाकी कुठलंही साहित्य आपण यामध्ये घातलेलं नाही। तर आता इथं मी छान असं एक मळून घेतलेलं आहे पीठ। आता इथं आपल्याला एक पिशवी घ्यायची आहे, अशी जाडसर पिशवी घ्या आणि आता आपण हे मिश्रण यामध्ये भरून घेऊयात। तर छान असं आपण हे सगळं मिश्रण यामध्ये पिशवीमध्ये भरून घेतले। आता ह्याला कट देऊयात, छोटासा असा कट द्यायचा पिशवीला। आणि इथं मी एक कागद पसरून घेतला आहे, तेल वगैरे काही लावलेलं नाही, लावण्याची गरज नाही। आता बघू शकता जसा तुम्हाला आकार हवा आहे तसा तुम्ही आकार देऊ शकता। तुम्हाला जर त्याच्या चकल्या करायच्या असतील तर ह्याच्या चकल्या पण छान होतात, तुम्ही चकलीचा आकार पण देऊ शकता। तर इथं मी असे लांब असे हे सांडगे बनवणार आहे। आणि जेवढं तुम्ही पोहे चांगलं मळाल तेवढं ते सांडगे छान येतात। तर आता इथं मी एकसारखे असं हे तुम्ही लांबट अशा सुद्धा ह्याचे सांडगे बनवू शकता, जसं तुम्हाला आकार हवा आहे तसा। आता मी पटपट हे सांडगे घालून घेते। तर बघू शकता आता इथं मी सर्व सांडगे घालून घेतलेले आहेत। जसा तुम्हाला आकार हवा आहे तसा तुम्ही आकार द्या।
छान असं 2 दिवस उन्हात वाळवून घेतले, कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवून घेतले. मस्त असे हे सांडगे वाळून तयार आहेत. आता आपण हे तळून बघूयात. तर चांगले उन्हात वाळवून घ्यायचं म्हणजे वर्षभर याला जराही बुरशी वगैरे येत नाही. आता इथं तेल मी चांगलं तापवून घेतले आणि तेलामध्ये आपण ते सांडगे सोडून घेऊयात. तर असे छान असे हे सांडगे फुगतात आणि चवीला तर इतके टेस्टी लागतात की तुम्ही अर्धा किलो पोह्याचे आपण जेव्हा हे सांडगे बनवतो लगेच संपून जातात. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हे बनवून ठेवाल तर तुम्हाला ते मस्त असं वर्षभर तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता. तर दुसरे पण आपण एक घाणा तळून घेऊयात. तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा म्हणजे मी ज्या काही रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर या पद्धतीने सर्व सांडगे आपण आता तळून घेऊयात. तर झटपट आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे. अगदी कुरकुरीत असे सांडगे होतात. तुम्ही या उन्हाळ्यात हे सांडगे नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही सांडग्याची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.